नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि हेल्दी बीटरूट कटलेट. मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग हलक्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कमी तेलात होणारी ही रेसिपी पौष्टिक आणि चविष्ट आहे. हिरव्या चटणीसोबत तिची चव आणखीनच वाढते. सर्वात पहिले मी छोट्या आकाराचे बीट घेतलेले आहे आणि एक छोटा बटाटा घेतलाय व 2 गाजर घेतलेले आहे व थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. मग बीटाचे दोन्ही बाजूचे देठ कापून घेऊ. गाजराचेही पण देठ कापून घेऊ. मग मी बीट बारीक किसून घेतलेला आहे. मग ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊ. बटाटा पण किसून घेतलेला आहे आणि गाजरही किसलेला आहे व कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. आता ते सर्व भाज्या मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घेऊ आणि 5-6 लसूण पाकळी घेऊ व 2 छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर आणि कढीपत्ताही टाकून घेऊ. मग ते सर्व मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेऊ. मस्त असे बारीक झालेले आहे. आता ते आपण त्या भाज्यांमध्ये काढून घेऊ. मग त्यामध्ये 1 वाटी पोहे बारीक करून घेतले होते ते त्यामध्ये टाकू. इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली. मग अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकू. मग ते सर्व हाताने मिक्स करून घेऊ. चांगले मळून एकजीव करून घेऊ. पाण्याचा वापर न करता चांगले मळून गोळा करून घेतलेला आहे. मस्त असा गोळा बनवून झालेला आहे. आता आपण त्याची छोटा गोळा घेऊन मस्त असा हाताने सर्व बाजूने दाबून कटलेटसारखा आकार बनवून घेऊ. असे सर्व बीटरूट कटलेट बनवून घेऊ. मग ते सर्व एका ताटामध्ये ठेवू. मग एका प्लेटमध्ये बारीक रवा घेऊन त्यामध्ये सर्व कटलेट बुडवून सर्व बाजूने रवा लागेल असं लावून घेऊ. असे सर्व बीटरूट कटलेटला रवा लावून घेऊ. मग गॅसवरती पॅन ठेवून त्यावर चमच्याने तेल टाकून घेऊ. सर्व बाजूने तेल टाकू. मग एक एक करून सर्व कटलेट पॅन वरती ठेवू. सर्व ठेवून झाले आहे. आता वरून पण थोडे सर्व कटलेटला तेल टाकून घेऊ. मग ते सर्व कटलेट मंद गॅसवरती दोन्ही बाजूने हलकेसे तळून भाजून घेऊ. मग ते पलटी करून दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे आपले कुरकुरीत बीटरूट कटलेट तयार झालेले आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बीटरूट कटलेट तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे आणि हे कटलेट कमी तेलामध्ये तयार होणारे आहे. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.